नमस्कार, फक्त महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मी आहे रुपाली मोरे। हवा कुणाच्या कार्यक्रमासाठी आज आपण आलेलो आहोत कोपरगाव या ठिकाणी। चला तर मग जाणून घेऊया लोकांची मते। आशुतोष काळे त्यांचं काम कसं आहे? त्यांचं काम ओके, त्यांनी पुष्कळ सुधारवलं। जुन्या लोकांचं जे जमलं नाही ते त्यांनी पुढं केलं, भरपूर विकास केला आहे त्यांनी। आमदार साहेब आहे ना एकदम योग्य माणूस। कोण आहे आमदार आता आपला आशुतोष त्यांचं काम एकदम चांगलं आहे, एकदम चांगले। त्याच्यात काहीच वाद नाही। याच्यामध्ये त्यांचं खेडोपाडी सगळं एकदम सगळं ओके, एकदम सगळे स्वतः येते ते चांगलं आहे। आता आमदार तर चांगला आहे बा, आपल्या आम्हाला आमदार महत्वाचा आहे। हां विशेष नाही काहीच नाही, काहीच नाही त्यांची तक्रार नाही। काहीच नाही तक्रार वगैरे काही नाही। आम्हाला फक्त एवढं म्हणायचं आहे, रोड बीड सगळं एकदम चांगले झाले पाहिजे आम्हाला कोपरगावमध्ये। रोड महत्त्वाचे, रोड आणि सगळं व्यवस्थित आणि पाणी वगैरे सगळं कोपरगाव तालुक्याला भेटलं पाहिजे। हो, सगळी सुविधा आहे। आमदार आशुतोष काळेमुळे सगळी सुविधा आहे कोपरगाव। पाणी वगैरे हो, पाणी येतं ना, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे। आरोग्याविषयी त्यांचं लक्ष चांगलं आहे कोपरगाव आमदार। कोपरगाव तालुक्यात फक्त एकच पर्याय आता रस्त्याचे कामं चालूच आहे, बराचसा निधी त्यांनी आणला, कामं चालू आहे भरपूर। अजून काय? आता कामं तर चालू आहे, आमदार प्रयत्न करतात कामांच्या संदर्भामध्ये। खूप कामं केले आमदारांनी। हो, हो, ओळखतो भरपूर, म्हणजे प्रत्येकाच्या सुखात सामील येते। कोपरगाव तालुक्यामध्ये सर्वप्रथम आमदार आशुतोष दादा काळे 1 ते 27 वार्ड, आत्ता 2 वार्ड वाढले। प्रत्येक वार्डात आशुतोष दादांनी भरपूर प्रमाणात योगदान देऊन काम केलेलं आहे। आणि आरोग्यविषयी सध्या आता 110चं बेड झालेलं आहे। म्हणजे पहिलं आपलं ते कोपरगाव ग्रामीण होतं, आता नवीन कोपरगाव ग्रामीणची इमारत बांधून त्याच्यामध्ये 110चं ICU बेड उपलब्ध झालेलं आहे। आणखीन काय विकास कामे व्हावे तुम्हाला असं वाटतं? आता कोपरगावला पहिलं कोपरगाव धूळमुक्त कोपरगाव केलेलं आहे, पहिला प्रश्न। त्याच्यानंतर कोपरगावला 15 दिवसांनी पाणी यायचं। आज कोपरगावच्या 5 नंबर साठवण तलावाची व्यवस्था करून 4 दिवसाला पाणी झालेलं आहे। आणि ते नवीन तळ जे झालंय त्याविषयी तुम्हाला काय वाटतंय? 5 नंबर तळ्यामुळं पूर्णपणे कोपरगावची पाणी वितरण व्यवस्था सुरळीत चालू झालेली। आणि तुम्हाला आता नगराध्यक्ष म्हणून कुणाचा चेहरा पाहायला आवडेल? आता सध्या नगराध्यक्ष म्हणून काकांचं सुद्धा काम चांगल्या पद्धतीचं, आणि काकाच नगराध्यक्ष होतील। आज आपण कोपरगावातील लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या। अशाच प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत जोडले जा। धन्यवाद।